त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा होती. मी बघायले पुरणपोळी ठेवली आहे साहेबांची जिथे चित्तेचा अग्नी दिला तिथे, आणि एक पत्रिका ठेवलेली होती. साहेब, मला ती पत्रिका बघून इतकं घाईवरून आलं. म्हणलं त्या माणसानी साहेबांच्या चिता जिथे दिली तिथे पत्रिका ठेवली आहे. ही लोक मरून जातील जर साहेबांसाठी जागा नाही झाली कुठली. आणि म्हणून मी निश्चय केला की मी गोपीनाथ गड उभारणार. हो, तो गोपीनाथ गड आहे, मला अभिमान आहे तो गोपीनाथ गड आहे. तो गड कुठला धार्मिक गड नाही, तो कुठल्या महंतांचा गड नाही, कुठल्या संतांचा गड तर नाहीच नाही. एका सामान्य कुटुंबात सामान्य घरात जन्म घेतलेल्या एका सामान्य लढणाऱ्या माणसाचा तो गड आहे. आमच्या हरिभक्त पारायण आईसाहेब, सॉरी नाव तुमचं राहिलं वाटतं, कारण ते लाईटच्या शॅडो मध्ये वाचता आम्ही. आमच्या आईसाहेब जसे एकच आहे महिला गडावर बसलेली, तसाही गड नाहीये तो. तो गड आहे ऊर्जेचा, तो गड आहे प्रेरणेचा, तो गड आहे आशेचा. गोपीनाथ गड हे निर्माण पंकजा मुंडेंनी नाही केलंय, हा तुम्ही केलाय, तुम्ही. कारण त्या विचारांचं बीज माझ्या मेंदूमध्ये, माझ्या हृदयामध्ये त्या पुरणपोळी आणि त्या पत्रिकेने रोवलेला आहे, आणि म्हणून मी तो गड निर्माण केला. पंकजा मुंडे तेव्हा राजकारणात राहणार होती का जिवंत मला माहित नव्हतं. मला माहित नव्हतं की मी विधानसभा लढणार आहे का लोकसभा लढणार आहे. तेव्हा मला माहित नव्हतं की मी कधी नामदार देखील होणार आहे, या जिल्ह्याची पालकमंत्री होणार आहे, काहीच मला माहित नव्हतं. पण मी सांगितलं की मी या राज्यामध्ये मुंडे साहेबांच्या स्वप्नातलं सरकार आणण्यासाठी सर्वात मोठं योगदान देईन, आणि मी संघर्ष यात्रा काढली. ती करत करत गोपीनाथ गड उभा केला. मुंडे साहेब 3 जूनला गेले. 12 डिसेंबरला मुंडे साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी त्या गडाचं भूमिपूजन केलं, आणि पुढच्या 3 जूनला अमित शहांच्या हस्ते गडाचं लोकार्पण केलं. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 8 महिने पण नाही, 6च महिन्यात तो गड उभा केला. त्यामध्ये मे मध्ये पाण्याचा थेंब नव्हता, खूप दुष्काळ होता 2014 मध्ये. त्याच्यामध्ये तो उभा केला, आणि मग लोकांनी ठरवलं की हा एकच गड असला पाहिजे राज्यामध्ये. त्याच्यात 12 डिसेंबर 3 जूनला हजारो लोक मुंडे साहेबांच्या ओढीने तिथे येतात. हजारो कार्यक्रम तिथे झाले, मोठे मोठे कार्यक्रम झाले. दोनही छत्रपती राज्याचे आले, केंद्रातले मंत्री आले, तेव्हाचे मुख्यमंत्री दरवर्षी त्या कार्यक्रमाला येत होते. सगळे मोठमोठे नेते आले, सगळ्या विचारांचे, सगळ्या पक्षांचे लोक तिथे आले. मला वाटतं नंतर सुद्धा माझ्या त्या गडावर दर्शनासाठी जोही नेता येत होता. म्हणजे स्वतः उद्धवजी ठाकरे आले, स्वतः अजित पवार तिथे आले, सुप्रियाताई सुळे तिथे आल्या, कोणत्याही पक्षाचा नेता असं नाही, राज ठाकरे देखील तिथे आले. म्हणजे असं नेताच राहिलं नाही की कोणी तिथे आलं नाही. आता फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यायचे राहिलेले आहेत, आणि मला वाटतं शरद पवार साहेब यायचे राहिलेत, कारण ते कधीच ते योग आला नाही तर योग सगळे तिथे येऊन गेले. आणि ते राजकीय असं एक शक्तीचं ऊर्जास्थान आहे वंचितांसाठी, पीडितांसाठी. साहेबांनी गडात जन्म घेतला तर त्यांना माहित होतं का चप्पल नव्हती हो पायात, 14 किलोमीटर जायचे शाळेला, चप्पल नव्हती पायात. त्यांना माहित होतं ते राज्याचं नेतृत्व करतील, तुमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये एवढं मोठं स्थान निर्माण करतील. तसंच मी तो गोपीनाथ गड केला. आणि मग गोपीनाथ गड नंतर बघितलं 5-10 वर्ष गड हा शब्द, त्याच्या भोवतालचं राजकारण, आणि मग विचार केला की हा गोपीनाथ गड कशासाठी मी केलाय. काय मला तो माझ्या मुठीत ठेवायचा आहे, या राज्याचं राजकारण माझ्या मुठीत ठेवायचं आहे. जर मी नुसता गड निर्माण केला असता तर मी तुमच्या हृदयामध्ये कधीच जागा निर्माण करू शकले नसते. मी तो गड निर्माण करून तो तुमच्या समर्पित केलेला आहे. त्या गडावर मी काही आधिपत्य गाजवत नाहीये, त्या गडाची मी मालक नाहीये, त्या गडाच्या आधारावर मी राजकारण खेळवत नाहीये. माझी एकच हेतू होता की गरीबाला, वंचिताला, पीडिताला कधी वाटलं की मला ऊर्जेची गरज आहे तर गोपीनाथ मुंडेचं जीवन त्याच्यासाठी ऊर्जा ठराव. मी पालकमंत्री होते, आधी सुरेश दसांना आमच्या विरोधात होते, मग मी त्यांना घेतलं. मला कसं मेरिट लागतंय, मला काम करणारे माणसं पाहिजेत, काम करणारे. मग एक एक माणूस मी गोळा केला, आणि ते निर्णय पचवायला लावले आपल्या लोकांना. सोपं नाहीये. धोंडे साहेबांचं ते जे बैठकीतलं सांगितलं नाही ना आमच्या धोंडे साहेबांच्या सुपुत्रांनी, त्याचं कारण काय, त्या हळूच विजूभाऊ जोरात, म्हणजे हळू नाही जरा जोरातच ओरडले, तर ते धोंडे साहेबांच्या प्रवेशाचा विषय होता. आणि ते धोंडे साहेबांचं जे चर्चा झाली ते बाबा गेल्यानंतर ते वचन बाबांनी मला सांगितलेलं होतं, ते आपण पूर्ण केलं. तेव्हा 2014ला धोंडे साहेब आमदार झाले, ते आमचं ठरलं होतं. साहेबांनी मला सांगितलं, तेव्हा साहेब माझ्याकडे होते पुण्याला, मला असे येरजारे घालत होते, मला भीमराव धोंडे पाहिजे, हे त्यांचं वाक्य होतं. म्हणजे मित्र आहेत जुने, आणि त्यावेळी लोकसभेला पहिल्यांदा लढत होते. आणि मग तेव्हा मला रमेशराव अडसकर त्यांच्या नाही
तेव्हा पण मुंडे साहेब आमच्यावर होते 2009ला. मग परत ते तिकीटचं काहीतरी झालं, परत 14ला आले. 9ला यांच्याकडे गेले, आजबेंना तिकीट दिलं आणि 14ला लोकसभेला परत आपल्याकडे आले. मग तेच सांगायले ना, आपण आजबेंना दिलं होतं म्हणूनच तर तसं झालं. आता मग आले, मग ते मला मीटिंग आठवली. तर त्याच्यानंतर हे अडसकर लढले, ते आमच्यावर आले, रमेशराव अडसकर. सुरेश अण्णा दस लढले, ते आमच्यावर आले. म्हणजे मुंडे साहेबांवर लढणारा माणूस का साधा असतो का? तो कामाचाच असतो ना. बिनकामाचा माणूस कशाला मुंडे साहेबांना पाडण्यासाठी ज्याला लोकसभेला उभं करतात त्यांचे विरोधक, ते काय विचारपूर्वकच करत असतील. मग आज हे आमच्यावर आले. म्हणजे एक ताकदवर लोक आता आपल्या बरोबर आहेत, ज्यांची समाजामध्ये पत आहे, ज्यांची ताकद आहे आणि जे जीवापाड लोकांचं काम करतात. अरे असे लोकच पाहिजे राजकारणात ना. आता अचानकच नवीन आणायले, कुणालाही करायले, कुणी जॅकेट घालून नेता येले, असं नाही होत. असं करता येत नाही. ज्याचं समाजाची नाळ जोडली आहे, ज्याचं समाजाशी काही देणं घेणे, जो 20-25 वर्ष चांगला खरपूस भाजून निघालेला आहे राजकारणाच्या शेगडीवर, कधी हरलाय, कधी जिंकलाय, कधी रडलाय, कधी हसलाय, असा माणूस या राजकारणाची गरज आहे. राजकारण आता मला सांगा, तुम्ही जेव्हा मुलाचं लग्न झालं त्याचं लग्न बोहल्यावर चढवता का त्याला? तो आधी रांधतो, मग चालतो, मग बळतो, मग शिकतो, मग मोठा होतो, डिग्री घेतो, कमवायला लागतो, मग लग्न करतात. राजकारणात सुद्धा माणसाला हळूहळू परिपक्व बनावं लागतं, मग तो नेता होत असतो. मी सुद्धा राजकारणात आले, नेता झाले नाही. मी 2004 पासून काम करते, आज 24 आहे. 20 वर्ष झाले राजकारणात. संघर्षातून नेता झाले आणि पडल्यानंतर जास्त मोठी झाले. हो किती म्हणजे देवाने मला पाडलं, ते काहीतरी बरंच केलं वाटतं मला. तर एक तर तुम्हालाही माझी आठवण होती, कारण पालकमंत्री होते तेव्हाचे दिवस आठवतात. मोनिका राजळेंना पण माझी आठवण होत असेल की त्या आताच्या ग्रामविकास मंत्र्यांकडे गेल्यावर थोडं तरी माझी आठवण होत असेल की अरे ताईंनी एवढा निधी दिला होता, आता जास्त होते म्हणाले, ताईंनी असं केलं होतं. प्रत्येक महाराष्ट्रातला आमदार हौच कानात मला सांगतो, तुम्ही आम्हाला चहा पाजवायचे, तुम्हीच आम्हाला नाश्ता करू घालायचे आणि तुम्ही आम्हाला आतून बोलून फंड द्यायचे. कधीच मी कुणाचे रुपयाची मिंदी नाही, कधी कुणाचे म्हणजे एक कप चहाची मिंदी नाही, असं काम केलं. कारण तो जो माणूस त्या पुतळ्यामध्ये समाविष्ट झालाय ना, पुतळे असेच बनत नसतात. त्याला मुंडे साहेब म्हणायचे तसं हे येरा गबाळाचं काम नाही, आयुष्यामध्ये काट्याच्या वाटांवर चालणाऱ्या माणसाचेच पुतळे बनत असतात. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, हा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हा महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र हा विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे असं राजकारण ज्यांना येतं, ज्यांना कष्ट करता येतात, ज्यांना लोक विचारतात, ते आता ठीक आहे मला पद दिलं नाही काही नाही तरी एवढी गर्दी केली, आणि कोणताही माणूस कोणत्याही पदावर असेल ते मला मी रात्री 11 वाजता 6 तास लेट यायलो, कोण बसणार आहे? हे पुण्याई आहे, ह्याच्या मागे प्रेम आहे, ह्याच्या मागे अनुष्ठान आहे, ह्याच्या मागे समर्पण आहे. हे दिप्पाड बांधा आहे, आवाजामध्ये जोर आहे, लोक गाणे लावतात, डॉल्बी लावतात, काय मुना म्हणतात, कशी घुसते आर पार मुंडे साहेबाची तलवार. मला ते जेव्हा गाणं लावतं तर मला वाटतं मीच आहे ती तलवार, मीच तर घुसते आर पार, दुसरं कोण घुसणार आहे? जेव्हा ते गाणं काय संघर्ष कन्या पंकजताई बघा उतरली रणामधी, मला वाटतं मी घोड्यावरच बसले, मला वाटतं मी चिलखत घातले आणि माझ्या दोन्ही हातात तलवारी, मी निघाले आपली मैदानात, बघत नाही काय खा अंगात येतं तुम्हाला सांगू. आता काहीतरी मी मागच्या जन्मीनं काहीतरी राणी महाराणी का राजा असेल, काहीतरी युद्धच केले असतील. शिपाई तर नक्की असेल, राजा महाराजा नसेल समजा, पण नक्की मी कुठली तरी शिपाई असेल. मला ते असले गाणे लागल्यावर मला वाटतं अरे बाबा आता मी करूच काय, असं होतं मला. आणि हे रणरागिनी, काय संघर्ष कन्या आणि वाघीण, हे सगळे मोठे मोठे पालुपद, मोठे मोठे मुकुट माझ्या डोक्यावर, एवढं मोठं वजन सहन करणं साध्या गेरा गबाळ्याचं काम नाही आहे ते. त्यामुळे हे शक्ती तुमची आहे. हो शिवशक्ती यात्रा काढली मी 5000 किलोमीटर, सोपं नाही आहे. सकाळी 6 वाजल्यापासून जोपर्यंत माझे दर्शन पूर्ण होत नाही मी अन्नाचा कण घेत नव्हते. आता एवढे दिवस वनवास भोगलाय, बापरे वनवास हा शब्द म्हणला तर 5 वर्षाचा असावा कलियुगात वनवास. बाबा त्या जुन्या काळात होतं 14 वर्ष, आम्हाला 5 वर्षात खूप झाला. का अजून पाहिजे तुम्हाला? पाहिजे का? मग आहोत ना माझ्या बरोबर, आता कुठेही जाईन तिथं आहोत.
वर शिखरावर गेले तर आहेत का? दरीत गेले तर, नदीत गेले तर, आणि कोरड्या आडात उडी मारली तर म्हणजे मी पडून मेले नाही तर तुम्ही वरून पडणारच आहेत माझ्या. आहेत ना बघा हात वर केला बायांनी तर. नाही, हात वर करा. माझा एक मोडलाय, तुम्ही दोन्ही हात वर करा. हाताच्या मुठी वळा आणि मग वचन द्या आज की आपली स्वाभिमानाची लढाई कधीच आपली लढाई आपण सोडायची नाही. मी कशी उतरले रणामध्ये, तुम्ही पण रणामध्ये उतरायचं. उतरणार ना? मग चला आजपासून आपण रणामध्ये आहोत. या कलियुगाच्या राजकीय युद्धाच्या रणामध्ये माझ्या पाठीमागे तुमच्या आशीर्वादाचं बळ करा. तुमची मान खाली जाईल असं काम ना मी करेन ना कुणाला करू देईन, हे वचन तुम्हाला देते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही आणि मी कुणासमोर कधीही झुकणार नाही. मी उठणार नाही, मी मातणार नाही. मी घेतला वसा. आता हे भाषण तुम्ही ऐकले. आता हे लोक काय लावतील ते लावू द्या, मलाही सवय झाली आहे. त्यामुळे त्याचे काही टेन्शन येऊ नका. फक्त ऐका काय भाषण आहे ते टीव्हीवर उद्या. ठीक आहे? चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.